पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय करताय? अरे अहो तुम्ही सुद्धा आळू। आता नाही, आता नाही। संजू काय चाललंय? अहो ऐका ना, अहो तुम्ही गाद्या घालून घेता का प्लीज? मी यांची अंथरुणं घालते। चला दोघं, चला चला, उद्या शाळेत जायचंय ना। केवढी मस्ती रे। चलो बाय, मी पण झोपायला जाते। गुड नाईट। एक मिनिट। ती आई, अगं नको ग, मी आवरेन। अगं तुला जायचं ना उद्या सकाळी। अगं तुझं पण उद्या कॉलेज आहे ना, उठायला उशीर होईल, जा तू। लवकर आवर। आवरते मी। अरे काय झालं? अरे आई, आई गं! काय झालं? आई, अगं काय झालं पायाला? अरे पाय, पाय मुरगळला माझा। अगं पण पडली कशी? अरे पायाला मुंग्याला ते कळलं नाही मला। अगं थांबायचं ना जरा। अरे बाप रे, मगाशी नाचली ना ती, त्यामुळे झालं असणार। जरा दाखवा मला बघू। जास्त दुखतंय का ग? अरे सुजलाय बघ केवढा तो। केवढा सुजलाय पाय आई। मयू जा जरा बर्फ आण। हो। थांबा आई, एक मिनिट, मी जरा। अरे नको। अरे काय दादा? अरे मी जरा। अरे कुणीतरी यांना फोन करून कळवा ना। तर तुझ्या यांना सांगून काय होणार आहे? ते डॉक्टर आहेत का? आणि तिकडे बसून काय करणार आहेत ते? अश्विनी, अगं आपल्याला जायचंय उद्या। मी बसलोय आईकडे, तुझा। मी काय म्हणते, आईंचा एवढा पाय सुजलाय आणि बाबाही इथे नाहीयेत। असं जाणं बरं नाही दिसत हो। तुम्ही जा, मी घरीच थांबते। एकटा? अरे तसं करून नाही चालणार श्रेयस, एकट्याने जाऊन नाही चालायचं। मग मी जाते दादा सोबत। अगं पण ऑफिस आहे ना तुझं। नाही ग, 1-2 दिवसाची सुट्टी सहज मिळेल मला। तू जा यांच्या बरोबर, मी आईंजवळ थांबते। ओके चालेल, मी जाते। अरे काय तुम्ही सगळं आपापल्या मनाने ठरवताय? हा, गुरुजींनी काय सांगितलंय? पूजेची वीट घरच्या लक्ष्मीच्या हातात देणार। आता श्रेयसचं घर म्हणजे घरची लक्ष्मी अश्विनी, तिच्याच हातात वीट देणार ना। अश्विनी जा बाई, तू आवर। पण मग वहिनी गेली तर घरातलं सगळं कोण करणार? आणि आता तर आईच्या पायाला पण लागलंय। अगं पण तू आहेस ना। नाही, मला ऑफिस आहे। अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना की 1-2 दिवसाची सुट्टी मला अगदी सहज मिळेल, काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून। अगं नाही नाही बरोबर आहे, तू सुट्टी घेऊन टाक बघू। अरे यार, वहिनी तू उद्याचं सगळं करून जा मग, हा जाताना। बरं। बरं काय बरं? आत्या, त्यांना उद्या लवकर निघायचंय। ती काय सकाळी 4 वाजता उठून सगळा स्वयंपाक करत बसणार आहे का? आई तुम्ही आवरून घ्या। नाही नाही, सकाळचं सगळं करणार कोण? मी नाही सकाळी सकाळी स्वयंपाकघरात शिरणार, आणि हिची सकाळ दुपारीच होते। ए बाबा, एकदाच तुम्ही सगळ्यांनी ठरवा काय ते। एक बस जाते गावाला, ती सुटली ना तर अख्खा दिवस वाया जाणार। आई मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही आवरून घ्या, लवकर निघायचं। बाई, अगं गप्प बस, काय सगळं करणार कोण? सकाळचा नाश्ता, मुलांचे डबे। हा, अरे हो हो हो, जरा शांत व्हा, मी जाईन सगळं करून। आई पण मयू, हे बघा, मी ना सकाळचा नाश्ता आणि ना मुलांचे डब्बे करून जाईन। दुपारचं तुम्ही बघून घ्याल ना? कसं मॅनेज होईल? कोण करणार? तू गॅस पेटवता येतो ना? आजी तेवढी मदत करेन मी तिला। मयू नाही, हे बघ, तू आजीच्या पायावर ना बर्फ शेकत राहा, त्यांना बरं वाटेल। आई, मी तुम्हाला ना थोड्या वेळाने हळदीचं दूध देते, म्हणजे बरं वाटेल। आणि ऐका ना, ती वरची बॅग काढून द्या। आईना दूध देऊन झाल्यावर मी बॅग भरून घेते। हा ठीक, आलेच।
काय हे सगळं? एक दिवसासाठी चाललो, इतके कपडे कशाला पाहिजे हिला? छे. दोन दोन साड्या, काय चाललंय? हे घे, तुझ्यासाठी. अहो, या टूथपेस्ट ब्रश सगळं आहे आणि हे तुमचं टी शर्ट कशाला? आणि ही माझी साडी. अरे आत्ता 2 साड्या टाकल्या मी याच्यात. असं काय? अहो, मला नेसायची आणि तुम्ही दिलेली साडी आहे ना ही. एक दिवसासाठी चाललोय, त्याच्यासाठी एवढ्या साड्या कशाला हव्यात तुला? मला कळत नाही. अहो, 3च तर साड्या घेतल्यात मी. दे आता. आणि आता अजून काय आणू नको, मी अजिबात भरणार नाही. मला बॅग बंद करायची आणि झोपायचं. झोप आली मला. झालंय सगळं. फक्त सकाळी उठले ना की सुका खाऊ घेईन. आता कशाला हवा तुझा सुका खाऊ? कुठे खाणार तो? अरे ती बस थांबते ना एका ठिकाणी, तिकडे जेवलो असतो आपण. इथं काय ती बस, त्यात ते खड्डे. खायला गेलो तर दुसऱ्याच्या तोंडात जातो ते खड्ड्यामुळे. आणि त्यात ती हलते खडखड 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 खडखड. त्याचं काय आहे ना, किती खडतर प्रवास असला ना तरी मी तुमच्या बरोबर चालेल. हात मिळव. नाही हात मिळव ना. हॉलिडे आहे तू. रात्री 1:30 वाजता काय काय सुचतं. जबरदस्त टॅलेंट. कर ना. झोपा आता तुम्ही. मी बॅग बाहेर नेऊन ठेवते. अलार्म लाव. लावते हो, झोपा. आई, काय झालं? पाय दुखतोय का? हो ग. थांबा, मी मलम लावून देते. द्या. हळूहळू. अगं राहू दे, खालून तसंच ठेवून लाव. बर बर. हा. वाजले किती ग? 1:30 वाजत आले ताई. हे बघ, जा तू जाऊन झोप. उद्या तुम्हाला निघायचंय ना. दे. थांबा, हे मलम लावून देते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. माझं सुद्धा ना असंच होतं. कामाच्या गडबडीत कळतच नाही पाय कधी लचकतो ते. काय झालं? असं का बघताय तुम्ही? जुने दिवस आठवले. तू लग्न होऊन या घरात आलीस आणि तुमच्या लग्नाचा सत्यनारायण होता. घरात पाहुणे रावणे, कामाची लगबग. आणि अशातच माझा पाय लचकला. नवी नवरी तू. स्वतःच्या कोऱ्या शालूचा विचार न करता अशीच जमिनीवर बसलीस आणि माझ्या पायाला मलम लावून दिलास. आणि पाय बरा होईपर्यंत मला जरा सुद्धा कामाला हात लावू दिला नाहीस. सारखी येता जाता विचारत होतीस, आई पाय कसा आहे, पाय बरा झाला ना. तुम्हाला अजूनही आठवतंय सगळं? सगळं आठवतंय. अगदी स्वच्छ आठवतंय. आणि काही नको असणाऱ्या गोष्टी सुद्धा विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. आई, जा तू जाऊन झोप बघू. आई, तुमच्या डोळ्यात पाणी आहे. काय झालंय? बोला ना, काय झालं? 2 वर्षापूर्वी अशीच रात्री शिल्पी दारात हजर. कडेवर संजू आणि हातात बॅग. हो,
ती रात्र ना मी सुद्धा विसरू शकत नाही. संजू केवढा घाबरला होता त्या दिवशी आणि मी त्याला झोपायला आतमध्ये बेडरूम मध्ये घेऊन गेले होते. आणि शिल्पी रात्रभर माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडत होती. सारखी म्हणत होती की हे सगळं वहिनीमुळे झालंय. मला माहिती आहे अश्विनी, शिल्पीच्या आयुष्यात जे काही झालं त्यात तुझा काहीच दोष नाही ग. पण शेवटी मी एक आई आहे ग. माझ्या मुलीची तडफड, तगमग, ती लावणारा त्रास मला नाही बघवत. मग का कुणास ठाऊक तुझा राग यायला लागतो. मग तुला, जावई बापूंना, तुझ्या आई वडिलांना, सगळ्यांना मी दोष देत राहते. कारण शिल्पीच्या लग्नाचं तू उचलून धरलं होतंस. हो, पण त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आई, आणि अजूनही आहे. मला माहित आहे. दोष कुणाचाच नाही, ना तुझा ना माझ्या शिल्पीचा. दोष असला तर तो फक्त परिस्थितीचा आहे. अश्विनी, माझं तुझ्यावर चिडणं चुकीचं आहे ग. मला माहिती आहे तू तुझी कर्तव्य पार पाडण्यात, संजूवर माया करण्यात, शिल्पीचं सगळं हे करण्यात कुठेही कमी पडत नाहीस. सगळं कसं विचित्र एकात एक अडकलंय बघ. आणि मनात नसतानाही सगळा राग तुझ्यावर आणि तुझ्यावरच निघतो. माझी शिल्पी तिच्या संसारात जोपर्यंत सुखी होत नाही ना, तोपर्यंत सगळं असंच होत राहणार. जमलं तर तुझ्या सासूला नाही, पण माझ्यातल्या आईला समजून घे आणि माफ करशील ना ग. आई, असं का बोलताय तुम्ही? आई, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. अहो, उठा हो, आपल्याला जायला निघायला उशीर होईल. अहो उठा. कासारपूर जामखेड खळोजा, कासारपूर जामखेड खळोजा, कासारपूर जामखेड खळोजा, कासारपूर जामखेड खळोजा, खळोजा, कासारपूर जामखेड खळोजा, कासारपूर जामखेड खळोजा, अहो, कासारपूर जामखेड खळोजा, आपली बहुतेक. कासारपूर जामखेड खळोजा. हो, ही जामखेडची बस तिकडे कळमगावला थांबेल का? जामखेडला जाताना कळमगाव लागतं ना, मग जाईल. तुम्हाला कुठे जायचंय? त्याचं काय ना दादा, तिकडे आमच्या कुलदेवीचं मंदिर आहे ना. अहो, आत्ताच आम्ही नवीन जागा घेतली म्हणून आम्हाला हॅलो, थांब जरा. त्यांनी विचारलाय का इतिहास? हीच काहीतरी. हा, आम्हाला दुर्गेश्वरी मंदिरात जायचं. दुर्गेश्वरी मंदिर ते तर आत गावात आहे. तुम्हाला बाहेर स्टॉपला उतरावं लागेल. माहितीये मला. असू का? जायचं असेल तर बसा. अरे, सीट नंबर सांगा. अरे, काय लक्झरी बस आहे का? जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या. आणि हो, तिकीट तुम्हाला जागेवरच मिळेल. चला चला, कासारपूर जामखेड खळोजा, कासारपूर जामखेड खळोजा. अरे क्या अभी अभी जगह नहीं, क्या करने का? कुठे धडपडतेस? बस. ती बॅग तिथे का ठेवली? कोणीतरी बसेल ना, उचला ती. कोणीतरी बसेल तेव्हा काढीन मी. बस तू आता. ही एकच बस जाते ना गावाला, म्हणून शांत बसलो मी. नाही तर दोन काना खाली मारले असतात त्याच्या. डोकं फिरवलं उगीच. आता ती बॅग ठेव ना तिकडे, एकतर अडचण आहे. हे पण हाणायला लागलं. ठेव ती. मी बॉटल ठेवू का इथे? अरे काय ठेवायचं ते ठेव. ठेव. ऐका ना, मी काय म्हणते,
देवीच्या दर्शनाला जाताना ना जरा प्रसन्न मनाने जावं. ठीक. पूर्ण बस भरल्यावर बस सोडतील का हो? हम्म. भरायला किती वेळ लागेल आता साधारण? मला काय माहिती, मी रोज जातो का या बसनी? अरे काय झालं, जरा शांत बस ना. एकतर त्या कंडक्टरने डोकं फिरवलंय, त्यात तुझे प्रश्न संपत नाहीत. शांत बस आता. अहो जरा शांत राहा ना. हे आलो अजून. हो, काय चाललंय? नीट चाल ना जरा. बस तिकडे. तू उठ. उठ तू. इकडे बस. उठ. आजी चहा. हा ठेव. काय ग, बस वेळेवर मिळाली असेल ना ग त्यांना? बसले असतील का ग बसमध्ये? आई पण ना अजिबात ऐकत नाही. किती वेळ मी तिला सांगितलं की लवकर आटप आणि निघ म्हणून, तरी पण आपलं मयुरी हे करशील ना ते करशील ना. आणि ऐक, माझं सगळं झालंय, तुला अजून काही हवंय का? नको. मग मी निघू? हो, चल बाय. सांभाळून जा. काय ग, कॉलेजला चाललीस? हो. चल बाय बाय. बाय बाय. काय हो 4 BHK, पाय फ्रॅक्चर झाला म्हणे तुमचा? नुसता लचकलाय. हो का? आणि घरातही कोणी नाहीये. काय हो, मिळाली का श्रेयसला बस? आणि तुमच्या जाऊबाई कशा आहेत? काय हो, तुम्ही की आमच्या घरात कॅमेरे लावले? तुम्हाला सगळं कसं कळतं? अहो, आमच्या पंप्याला श्रेयस सकाळी भेटला ना. अरे देवा, नको तेव्हा नको ती माणसं भेटतात. काय म्हणालात? काय नाही. उद्या कोण वार? गुरुवार. दुपारी 1 वाजायच्या आत वीट हातात द्यायला हवी. चांगला मुहूर्त. अय्या, म्हणजे तुमच्या घराची पहिली वीट आहे का? हो. तुम्हाला कशाला हवे तो चौकशा? तुमचा पाय लचकण्याऐवजी जीभ लचकायला हवी होती. बरं झालं असतं. काय बोललात? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वहिनी जरा कॉफी आण ना प्लीज. वहिनी नाहीये घरात, गावाला गेलीये. स्वतःची कॉफी स्वतः बनवून घे. अरे हो, मी विसरलेच की. मलाच कॉफी बनवावी लागेल का आता? आई, सॉरी 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 सॉरी. आई, मला तुझ्या हातची छान कॉफी दे ना बनवून प्लीज. अगं, रात्रभर इथे पायामुळे मला झोप नाही आलीये आणि तू सांगतेस कॉफी बनवून दे? अरे यार, सकाळची पहिली कॉफी तरी निदान मला माझ्या हाताने बनवायला लावू नका. मग कोण करणार? अगं, यांच्या पंप्याला सांग ना करायला. तो छान बनवेल. हो की नाही? हो. छे, मीच बनवून देते ना, नाहीतर शेजार धर्म कधी कामी येणार. मी पण थोडा घोटभर घेते. बर. कुठे चाललात? अगं, घोटभर म्हणतील आणि अख्ख्या घरासाठी घेऊन जातील. तूच कर कॉफी. ठीक आहे, म्हणजे आता माझी कॉफी मलाच बनवावी लागणार आहे. तुम्ही का बसलात? निघा. अहो, शिल्पी कॉफी बनवणार आहे ना, मग घोटभर घेते तिच्या हातची. बरं आई, नाश्त्याचा काय सीन आहे? आणि कुहू आणि संजूच्या डब्यांचं काय झालंय का? सगळं तेवढं तरी करून गेलीये का ती? सगळं करून गेलीये, फक्त स्वयंपाक बाकी आहे. तो कर. थँक गॉड, तेवढं तरी केलंय. म्हणजे तुला सगळा स्वयंपाक करायचा आहे की काय? हो, करेन ना मी, पण आधी मी माझी कॉफी घेणार आहे. त्याच्याशिवाय मी अजिबात स्वयंपाकाला हात लावणार नाहीये. अरे बापरे, आधी त्या दोघांना उठवायचं बघा. उठवा. उठता उठत नाही दोघं. ते केवढी काम आहेत यार किचन मध्ये. शिट, कसं होणार आहे सगळं? हे बघ, कसं करणार, केव्हा करणार, कोण करणार, हे सगळं बोलण्यापेक्षा ना कामाला लाग. सगळं काही वेळच्या वेळी होईल. हो हो हो, आता उगाच लेक्चर देत बसू नको सकाळी सकाळी. अगं, दूध व्यवस्थित तापव. हो, हो कंडक्टर, चला ना आता. दुपारपर्यंत इकडेच बसणार आहे काय?
आपण अजून सीटा भरायच्यात. आता अजून किती सीटा भरणार तुमच्या? आता काय तुमच्या मांडीवर आणि त्या ड्रायव्हरच्या मांडीवर बसवता की काय? अहो हे तुमच्या बॅगा ठेवल्यात, ही 2 सीटा अजून भरायच्यात. हा, त्याचे पैसे भरतो मी. चल. बर चला व्यंकटेश भाऊ. घ्या ना जरा.